मातीशी नातं जोडलेला बिरू मेंढपाळ IPS झाला. शेळ्या मेंढ्यांच्या सानिध्यात राहून आयुष्याचं स्वप्न साकारणारा बिरदेव म्हणजे खऱ्या मातीतलं अस्सल सोनं. भंडाऱ्याची आण घेऊन रोजचा दिवस सार्थकी लावणारा बिरदेव, पिवळ्या झार भंडाऱ्याच्या सोन्यासारख्या लकाकात राहणारा, बावनकशी सोनं बनून प्रेरणा देणारा बिरदेव डोणे. कागलच्या एमण्याच्या मातीतून आडग्या माळ रानानी आजही मेंढ्यांच्या कळपाचं वाडगं घेऊन फिरतोय. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही म्हणत तरुण पिढीला संदेश देऊन जातो. शेणामुतातल्या सानिध्यात जन्म घेतलेली त्याची कष्टप्रद चित्तरकथा म्हणजे अंगावर रोमांच साकारणारी जिद्दी कहाणी. नुकताच UPSC स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. देशभरातल्या लाखो मुलामुलींनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत काही मोजक्यांनीच यशाला गवसणी घातली. त्यात 18 विश्व दारिद्र्य सोबत घेऊन परीक्षेला सामोरे गेलेल्या अनेकांनी यश मिळवलंय आणि गगनात मावेना इतका आनंद वाटून केला. यातलाच एक बिरदेव डोणे 551व्या क्रमांकानं परीक्षा उत्तीर्ण झाला. IPSचं स्वप्न साकारलं गेलं. हा बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एमके गावचा एका मेंढपाळाचा मुलगा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हलाखीच्या परिस्थितीनं हुशार बनलेला बिरदेव IPS झाला, ही अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर निकाला दिवशी बिरदेव भर उन्हात मेंढरं चरायला घेऊन माळावर गेलेला. त्यावेळी त्याच्या मित्राकडून बिरदेवच्या सिलेक्शनची गोड बातमी फोनवरून त्याला जेव्हा कळाली असेल, तेव्हा सोबत असणारी मेंढरं सुद्धा शहारून गेली असते. आनंदानं त्यांनी माळ रानावर एक जल्लोष केला असेल. आनंदानं त्याला कवेत घेतलं असेल. लाडानं एखाद्या कोकरानं त्याचे पाय चाटले असतील. उन्हानं तापलेल्या मातीनं त्याच्या पायाचं चुंबन घेऊन अभिनंदन केलं असेल आणि त्याच्या सोबत असणाऱ्या त्याच्या कुटुंबानं त्याच्या कनवटावरून हात फिरवून कौतुकानं कडाकडा बोटं मोडली असतील. माळावरच्या झाडाझुडपांनी आनंदानं पानं वाजवून टाळ्या दिल्या असतील. असं कितीतरी गोड कौतुक बिरूच्या वाटेला आलं असेल, हे नक्की. किती अभिमानाचा क्षण तिथल्या मातीनं अनुभवला असेल. बिरूनं स्वतः भोगलेल्या हाल अपेष्टा, उपेक्षा आणि उपसलेले कष्ट आज प्रेरणा बनून राहिलंय. त्याला प्रत्येक प्रसंगी मदत करणाऱ्या हातांना आणि त्याच्या कुटुंबाला मनोमन सलाम. सुंबरानं मांडलं गा, सुंबरानं मांडलं, तवाच्या गा येळला आणि तवाच्या गा टायमाला. आता होऊ दे गजर आणि जागर. मित्रा, तुझ्या जिद्दीला खूप खूप शुभेच्छा.